हॅलो, मी दीक्षा. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी हाऊसवाईफ. आज सकाळी वरण आणि भात केला होता. त्यातील बरंच वरण शिल्लक राहिलं, तर म्हटलं या वरणापासून काय आपण बनवू शकतो. तर मला माझ्या आईची एक रेसिपी आठवली, तर ती रेसिपी आज आपण बनवूया. सर्वप्रथम 2 कांदे घेतले आणि स्वच्छ धुवून घेतलेला कोथिंबीर घेतला आणि ते मस्त प्रकारे कापून घेतले आणि वरण जे होतं ते थोडं आटवून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी ठेचा केलेला होता तो ठेचा टाकला. थोडं लाल तिखट, गरम मसाला, धनेपूड हे असं सगळं टाकून ते थोडं आटू दिलं. छान असं गॅसवर होऊ दिलं, मंद गॅसवर. आणि नंतर 3 प्रकारचे पीठ घेतले: गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि थोडं बेसन. आणि त्यामध्ये हा सगळा मसाला जो आपण डाळीचा केला होता तो टाकून घेतला. नंतर त्याच्यामध्ये आपण जो चिरून ठेवलेला कांदा होता तो आणि कोथिंबीर असं टाकून मस्तपैकी ते एक मिक्स, त्याच्यामध्ये थोडं तेल टाकलं आणि नंतर थोडं मीठ टाकलं आणि मस्त प्रकारे असं मिक्स करून घेतलं. मी मूळची विदर्भाची आहे, त्याच्यामुळे आमच्या इथे डाळीला वरण म्हणतात, म्हणून मी वरणच म्हणते. आणि मस्त प्रकारे असं मिक्स करून घेतलं आणि हवं तेवढं पाणी टाकून त्याचा घट्टसर गोळा तयार करून घेतला. आमच्या लहानपणी माझी आई नेहमी वरण उरलं की अशी रेसिपी करायची आणि आम्हाला खाऊ घालायची. तीच पद्धत मी आज वापरून माझ्या मुलासाठी असे पराठे बनवले आणि छान प्रकारे याचे पराठे होतात, तुटत नाही, फाटत नाही. आणि मस्तपैकी तव्यावर मी तेल लावून मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घेतले. तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता. खायला अगदी अप्रतिम लागतात हे, कारण याच्यामध्ये डाळ असल्यामुळे आणि 3 प्रकारचे पीठ असल्यामुळे हे मुलांना खायला आवर्जून द्या. आणि त्याच्यामुळे ते त्यांना पौष्टिकसुद्धा मिळते आणि पोटसुद्धा भरतं. मी नेहमी माझ्या घरी असे पराठे बनवते आणि छानपैकी असे दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत भाजून घेतले. तुम्ही बघूच शकता कसे भाजते आहे ते. आणि मस्त प्लेटमध्ये काढून घेतले. आणि नंतर घरच्या घरी बनवलेलं लोणचं, माझ्या मुलाला मेयोनीज आवडतं पराठ्यांसोबत खायला, म्हणून थोडं मेयोनीज टाकलं. आणि मी हे लोणी घरी काढून ठेवलं आहे. जर तुम्हाला लोण्याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. आणि मस्तपैकी दोन्ही पराठ्यांवर असं लोणी घेतलं आणि पिल्लूला खायला दिले. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.